तर भारत आणि पाकिस्तान यामधलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये। तसंच स्ट्राईक आणि काउंटर स्ट्राईक या पद्धतीने हे युद्ध सुरू आहे आणि संरक्षण मंत्र्यांची याच पार्श्वभूमीवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बैठक सुरू आहे। संरक्षण मंत्र्यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत लष्कराची बैठक सुरू केलेली आहे। नौदल, भूदल, वायुदल, भारताची तिन्ही सैन्य दल या तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख या बैठकीत उपस्थित आहेत आणि राजधानी दिल्लीमध्ये आता घडामोडींना वेग येतोय। कशा प्रकारे हे युद्ध पुढे न्यायचंय आणि कशा प्रकारे आता पाकिस्तानच्या कुरापतींविरोधात कारवाई करायची आहे या सगळ्या संदर्भात एक रणनीती आखली जाणार आहे। तसंच पुढची पावलं आपण काय उचलायची, भारताच्या हल्ल्यावर जर पाकिस्तानचं प्रत्युत्तर येत असेल तर त्याला परत काउंटर स्ट्राईक कसा करायचा, प्रतिहल्ला कसा करायचा याबाबत सगळी आखणी सगळ्या विषयांसंदर्भात बोलणं या बैठकीत होत आहे। जे भारत पाक तणाव आता वाढलेला पाहायला मिळतोय। भारत आणि पाकिस्तान याच्यामधला संघर्ष पेटलेला पाहायला मिळतोय। संरक्षण मंत्र्यांची तीनही लष्कर प्रमुखांसह बैठक, या बैठकीत पुढची रणनीती काय असेल हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे। पाकिस्ताननं घोड चूक केली आहे भारतावर हल्ले करून, त्यामुळे आता भारत सुद्धा याला चोख प्रत्युत्तर देताना दिसतंय। नक्कीच, अर्थातच प्रज्ञा, खरं तर शत्रू जो असतो त्याला कधीही कमी लेखायचं नसतं, कमी समजायचं नसतं। युद्धनीती खरं तर हेच सांगते। मात्र ज्या प्रकारे पाकिस्तान एकामागोमाग एक आगळीक करतंय, तसंच एकामागोमाग एक ज्या प्रकारे कुरापती काढतंय त्या अर्थी आपण उत्तर देणं हे स्वाभाविकच आहे। जी, दरम्यान भारतानं पाकड्यांना कसं कडवं प्रत्युत्तर दिलंय ते आपण पाहतोय। दरम्यान संध्याकाळी 5:50 परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद, त्यानंतर संध्याकाळी 6:49 लष्कर प्रमुख आणि पंतप्रधानांची भेट झाली। रात्री 8:49 सीमेवर सतत गोळीबार सुरू असल्याची माहिती समोर आली। रात्री 8:51 सांबा, त्याचबरोबर RS पुरा, अर्नी या भागात 8 क्षेपणास्त्र डागण्यात आली। रात्री 8:56 सांबा येथून जोरदार तोफांचा मारा करण्यात आला। रात्री 9:05 पाकिस्तानी ड्रोन जमीनदोस्त करण्यात आले। रात्री 9:04 जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर भागात 3 ड्रोन पाडण्यात आले। रात्री 9:09 पठाणकोट हवाई दल तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकड्यांकडून करण्यात आला। त्यानंतर रात्री 9:12 उत्तर काश्मीरच्या तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानाकडून जोरदार गोळीबार करण्यात आला। रात्री 9:19 पाकिस्तानचे F-16 लढाऊ विमान पाडण्यात आले। रात्री 9:22 IAL-17 हवाई संरक्षण तोफांचा वापर करण्यात आला। रात्री 10:17 भारतानं पाकिस्तानची 3 लढाऊ विमानं पाडली आहेत। तर AS-400 ची दमदार कामगिरी भारताच्या माध्यमातून या युद्धात केली जाते। पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी पाकड्यांची झोप उडवली जाते आणि शत्रूच्या गोटामध्ये या AS-400 न अक्षरशः खळबळ माजवलेली आहे। S-400 को जब इस्तेमाल किया तो एक छोटे ड्रोन के लिए S-400 का नहीं इस्तेमाल होता मिसाइल का, पर जो भी है उन्होंने मिसाइल्स को इंटरसेप्ट करने के लिए S-400 ही करेक्ट है। चाहे क्रूज मिसाइल हो, चाहे हाई लेवल मिसाइल हो, इवन लो लेवल मिसाइल को भी वो एक डिस्टेंस पे डिस्ट्रॉय कर सकता है। इनकमिंग में बड़ी मिसाइल्स को भी, बैलिस्टिक मिसाइल्स को भी ये डिस्ट्रॉय कर सकता है। हेलीकॉप्टर्स, अटैक फाइटर्स, सबको। तो ये बहुत बड़ी कामयाबी है। इसका मतलब है कि S-400 जो वर्ल्ड फेमस ऑलरेडी है, उसने अपना काम दिखाया है। पाकिस्तान अपनी हरकतों से कभी बाज नहीं आएगा। कल रात को जिस प्रकार का स्वॉर्म ऑफ ड्रोन्स पाकिस्तान ने भेजा पूरे जम्मू, पठानकोट, लुधियाना, जलंधर, चंडीगढ़, हमारे जैसलमेर, ये पूरे सीमा के ऊपर जिस प्रकार का कल उन्होंने ड्रोन अटैक किया, ये दिखाता है कि पाकिस्तान के मंसूबे कुछ अच्छे नहीं है। पाकिस्तान हमारे मिलिट्री एसेट्स को टारगेट करना चाहता था, सिविलियंस को टारगेट करना चाहता था, जबकि हमने सिर्फ आतंकवादियों को टारगेट किया था। ये हमने पूरी दुनिया को क्लियर कर दिया था। पाकिस्तान किस प्रकार का देश है मुझे समझ नहीं आता, जबकि हमारी सिविलियंस को वो टारगेट कर रहे हैं। हमने भी, हमारा एयर डिफेंस बहुत स्ट्रांग था, हमने इनके सारे ड्रोन अटैक्स को
पूरा मार दिया है। हमारे S-400 ने ट्रिमेंडसली वंडरफुल काम किया है बॉर्डर के ऊपर, और एयर डिफेंस सिस्टम हमारा बहुत स्ट्रांग है। देखिए, हमारी अब डॉक्ट्रिन हो गई है फॉरेन पॉलिसी की, मेरे विचार से, जिसे मैं कहता आया हूँ टिट फॉर टैट, और ये भाषा ट्रंप अच्छे से समझते हैं और भारत ने कन्वे कर दिया है। और आज सुबह जो ट्रंप ने ट्वीट किया, आपने देखा होगा, उन्होंने लिखा है कि भारत और पाकिस्तान के बीच में टिट फॉर टैट हो गया, अब मैं होप करता हूँ कि वो शांत हो जाएंगे। ये भाषा ट्रंप समझते हैं कि भाई एक हमें हिट हुआ तो हमने वापस हिट किया। ये अब हमारा डॉक्ट्रिन है। अब इस डॉक्ट्रिन के चलते आप देखिए, आज डिफेंस मिनिस्टर ने भी कहा है कि ऑपरेशन सिंदूर चालू है, तो अगर पाकिस्तान हम पे कोई ऑब्वियसली अटैक करेगा, हम उसका इमीडिएट जवाब देंगे। तो कल रात जो हुआ, फॉर एग्जांपल, पाकिस्तान ने हमारे जवाब में जो दिया, हम उसको काउंटर करेंगे, और अब हम उसको और बड़ा काउंटर भी करेंगे। हमने आज न्यूज़ है कि लाहौर के पास का एयर डिफेंस सिस्टम पाकिस्तान का उड़ा दिया है। अगर हमने वो कर दिया है इतनी दूर पेनिट्रेट करके, और लाहौर तो पंजाब का कैपिटल है, पाकिस्तान का हार्ट है सारी इकॉनॉमी पॉलिटिक्स का। स्नेहा, बात निकली आहे तो दूर तक जाएगी जाएगी. असं म्हणत आता भारतानं सुद्धा चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे होशियारपूरमध्ये चीनी बनावटीचं मिसाईल सापडलंय. कमाही देवी परिसरात मिसाईल सापडल्याची माहिती समोर येते. पोलिसांकडून तपास सुरू आहे. वारंवार पाकड्यांकडून कुरघोड्या सुरूच आहेत, कुरापती सुरूच आहेत, आणि भारताकडून त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. आणि त्याचबरोबर भारतानं पाकड्यांना आता सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे की बाप बाप होत आहे. आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे. अक्षय, खरं तर ही आताची सर्वात महत्त्वाची बातमी, होशियारपूरमध्ये चीनी बनावटीचं मिसाईल सापडलंय. कमाही देवी परिसरात मिसाईल सापडल्याची माहिती आहे. या संदर्भातला अधिकचा तपशील. नक्कीच प्रयत्न, आपण जर बघितलं तर काल पाकिस्तानकडून भारतावर अनेक मिसाईल जे ते डागण्यात आलेले होते, आणि यापैकीच एक मिसाईल असल्याचं बोललं जात आहे. पंजाबच्या होशियारपूरमध्ये चीनी बनावटीचं हे मिसाईल जे ते मिसाईल आढळून आलेलं आहे, आणि या घटनास्थळावर जे पोलीस प्रशासन दाखल झालेलं आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र या चौकशीनंतर आता हे मिसाईल नेमकं कुठल्या कंपनीचं आहे किंवा कुठल्या बनावटीचं आहे हे पुढे येणार आहे. जी 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 खरं तर चायनाने त्याचबरोबर पाकिस्तानला समर्थन दिल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि दुसरं म्हणजे चायना काल थोडं नरमलेलंही पाहायला मिळालं होतं. आता पुन्हा एकदा चीनी बनावटीचं हे जे मिसाईल आहे ते तिकडं सापडलेलं आहे. त्यामुळे आता कशा प्रकारे भारत याला प्रत्युत्तर देईल? नक्कीच प्रयत्न, आपण जर बघितलं तर ज्याप्रमाणे काल पाकिस्तानने आक्रमकपणे जो हल्ले भारतावर चढवले होते, यावेळी देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते दोन्ही देशांकडून आरोप प्रत्यारोप करण्यात आलेले होते. आणि यावेळी देखील सैन्याकडून सांगण्यात आलेलं होतं की संपूर्ण ज्या प्रकारचे मिसाईल पाकिस्तानी भारतावर लागतात, हे संपूर्ण मिसाईल जे ते चायना बनावटीचं असल्याचा देखील दावा भारतीय सैन्याकडून करण्यात आलेला होता. कारण ज्या प्रकारे भारताने या संपूर्ण हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं होतं, अनेक मिसाईल जे आहे ते भारताने हाणून पाडले होते, आणि कुठलंही नुकसान जे आहे ते भारतामध्ये झालेलं नव्हतं. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल चौकशीनंतर काय माहिती पुढे येतं हे आता बघावं लागणार आहे. जी 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 धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर आकाश क्षेपणास्त्राचा प्रभावीपणे वापर करण्यात आलेला आहे भारतातर्फे, आणि पाकिस्तानी हल्ले परतवण्यासाठी या मिसाईलचा वापर करण्यात आलेला आहे. मेड इन इंडिया, आपण कुठल्याही बाहेरच्या देशातनं हे मिसाईल खरेदी केलेलं नाही आहे, आणि आकाश क्षेपणास्त्र हे पूर्णपणे मेड इन इंडिया आहे. पाकिस्तानवर हे आकाश भारी पडलेलं आहे. भारतीय लष्करानं पाकिस्तानी हल्ले उधळून लावण्यासाठी मेड इन इंडिया असलेलं आकाश हे मिसाईल, हे क्षेपणास्त्र हवाई संरक्षण प्रणालीचा प्रभावीपणे वापर करत डागलेला आहे पाकिस्तानच्या सगळ्या या हल्ल्यांवर, आणि हवाई हल्ले सगळे परतवून लावलेले आहेत. तसंच हवाई दल आणि लष्कर या दोघांकडून पाकिस्तानच्या सीमेवर ही क्षेपणास्त्र प्रणाली राबवण्यात येते, अशी माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. तर आपण पाहतोय सध्या भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. भारताकडून पाकड्यांची कंबरड मोडलं जात आहे. त्याचबरोबर पाकड्या काही सुधरत नाही आहेत. पाकड्यांकडून हल्ले चढवले जातात आणि तेच हल्ले परतवून लावले जात आहेत भारताकडून. नक्कीच प्रज्ञा, पण या सगळ्यात आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या प्रकारे रिटॅलिएशन करण्यात येत आहे पाकिस्तानकडून, त्या अर्थी
पाकिस्तान पुरता घाबरलेला आहे आणि विशेष म्हणजे खरं तर आपण जेव्हा ऑपरेशन सिंदूरचा पार्ट 1 जेव्हा राबवला होता तेव्हा पण अगदी आपण POK मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये आतपर्यंत शिरलो होतो आणि आज सुद्धा जवळपास आपण 60 ते 62 किलोमीटर आतपर्यंत जाऊन म्हणजे इतकं सोपं नाही आहे एखाद्या देशावर हल्ला करणं, तेही तिथल्या नागरिकांना इजा न पोहोचवता केवळ त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशानेच भारतानं ही कारवाई केलेली आहे. जी 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 म्हणजेच घरात घुसून मारलंय पाकिस्तानला, भारतानं घरात घुसून मारलंय. दरम्यान S-400 सुदर्शन चक्राची वैशिष्ट्य काय आहे ते आपण जाणून घेतोय. तर पाहूया, जम्मू काश्मीरमध्ये जोरदार गोळीबार झालेला आहे आणि वारंवार सीज फायर केलं जात आहे. भारताची जगवार विमानं एअर पेट्रोलिंग करतायत आणि पाकिस्तानचे येणारे सगळे हवाई हल्ले हे पाडून लावतायत, हाणून पाडतायत. आपण पाहतोय जम्मू काश्मीर मध्ये गोळीबार सुरू झालाय. भारत पाकिस्तानामध्ये 60 किलोमीटर आत घुसलेला आहे, म्हणजेच घरात घुसून मारलेला आहे. जम्मू काश्मीर मध्ये जोरदार गोळीबार झालेला आहे आणि याच गोळीबाराला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि त्याचबरोबर पाकिस्तानला आता कळून चुकलेलं आहे की भारताची ताकद काय आहे. भारत आपल्यापेक्षा बलाढ्य देश आहे हे कळून चुकलंय, तरी सुद्धा पाकड्यांच्या कुरघोड्या आणि कुरापती सुरूच आहे. तर पाहूयात, A-400 सुदर्शन चक्रची वैशिष्ट्य रशियाकडून एअर डिफेन्स S-400 ची खरेदी करण्यात आली होती. तसंच भारताकडून पहिल्यांदा संरक्षणासाठी या यंत्रणेचा वापर करण्यात आलेला आहे आणि 600 किलोमीटर पर्यंत लक्ष्यभेद करण्याची क्षमता सुदर्शन चक्रची आहे. तसंच एका सेकंदात 4.3 किलोमीटर अंतर पार करण्याची क्षमता सुद्धा S-400 सुदर्शन चक्रची आहे. कमालीची स्पीड आणि त्याच सोबतच एकाच वेळी 72 क्षेपणास्त्राचा मारा, लागोपाठ 72 क्षेपणास्त्र, विचार करा काय वेग असेल. आणि शत्रू राज्याचं फायटर जेट सुद्धा जमीनदोस्त करू शकतो. फायटर जेट, विचार करा, अणुहल्ला हाणून पाडण्याची ताकद सुद्धा आहे या सुदर्शन चक्रमध्ये. 100 ते 40,000 फुटांवर लक्ष्य भेद करण्याची क्षमता. दरम्यान भारतानं पाडलेल्या JF-17 ची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत पाहतोय. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानचं JF-17 निस्तनाबूत करण्यात आलंय. दरम्यान JF-17 ची चीनकडून खरेदी करण्यात आली, जे भारताकडून पाडण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 1500 किलोमीटर पर्यंत हत्यारांची ने-आण करण्याची क्षमता याच्यामध्ये. त्याचबरोबर हवेत आणि जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ला करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. हे JF-17 लांब पल्ल्याच्या लढाईसाठी योग्य आहे, मात्र भारताच्या मिसाईल समोर, भारताच्या जेट विमानासमोर हे विमान, हे JF-17 टिकलेलं नाहीये. तर दरम्यान प्रज्ञा, जम्मू काश्मीरमध्ये जोरदार गोळीबार केला जातो आणि भारताची जगवार विमानं एअर पेट्रोलिंग सुद्धा करतात. हवाई क्षेत्रातून कुठलाही हल्ला पाकिस्तानतर्फे करण्यात येऊ नये यासाठी भारतीय वायुदल, भारतीय एअरफोर्स पुरेपूर काळजी घेत आहे. सध्या आपण ही दृश्य पाहतोय पाकिस्तानातली, जिथं हादरे सुरू झालेले आहेत. त्याचबरोबर भारताकडून सातत्यानं हल्ले केले जात आहेत. त्याचबरोबर पाकड्यांची आता थैथयाट सुरू झालेला आहे, पाकड्यांचा थैथयाट सुरू झालेला आहे. त्याचबरोबर पाकडे हादरलेले आहेत, घाबरलेले आहेत, बिथरलेले आहेत. आपण पाहतोय पाकिस्तानमध्ये गोळीबार सुरू झालेला आहे, हल्ले सुरू झालेले आहेत भारताकडून. नक्कीच प्रज्ञा, पाकिस्तानची अक्षरशः दाणादाण उडालेली आहे. भारतानं ज्या सातत्यानं मारा केलेला आहे, सातत्याने हल्ले होत आहेत हवाई मार्गातर्फे, तसंच भारतीय सैन्य दलातर्फे आणि भारतीय नौदलातर्फे, आणि या सगळ्यामुळेच या तिन्ही बाजूंनी हल्ले होतात आणि त्यामुळेच पाकिस्तान पुरतं भारताच्या या स्ट्राईक्समुळे हादरलेलं आहे. जी पाहतोय स्नेहा आपण, पाकिस्तानमध्ये स्फोटाचे हादरे बसलेले आहेत.
भारत का आता पाकिस्तानला सोडत नाही. वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी असो, त्याचबरोबर संरक्षण मंत्री असो, त्यांनी सातत्यानं पाकिस्तानला इशारा दिलेला आहे की तुम्ही घोड चूक केलेली आहे, आता तुम्हाला शोधून शोधून ठेचणार. खरं तर भारतानं जेव्हा ऑपरेशन सिंधूर राबवलं होतं तेव्हा अगदी युद्धाचे जे नियम असतात ते काटेकोरपणे पाळले होते. कोणत्याही नागरी वस्त्यांवर त्यांनी हल्ले चढवले नव्हते. फक्त जिथून दहशतवादी बनवले जातात, त्यांना प्रशिक्षण दिलं जातं, ते तळ त्यांनी ठोकलं होतं. त्याचबरोबर त्यावर हल्ले चढवले होते. मात्र पाकिस्तानने आपली लायकी दाखवली आहे. पाकिस्ताननं नागरी वस्त्यांवर हल्ले चढवले आणि त्यानंतर भारताची सनकली आणि भारतानं लगेचच हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलेलं आहे. नक्कीच प्रज्ञा, कारण खरं तर भारतानं ज्यावेळी हल्ले केले होते आणि ज्यावेळी दहशतवाद्यांचे हे 9 अड्डे उद्ध्वस्त केले होते, भारताचा खरं तर मोटिव्ह एकदम क्लिअर होता. आम्हाला दहशतवाद्यांना टार्गेट करायचं आहे आणि त्याच पद्धतीने तेवढंच टार्गेट करण्यात आलं. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या शिताफीनं हे सगळं भारतीय सैन्य दलानं आणि भारतीय इंटेलिजन्सनं या सगळ्याचं डिझाईन केलं होतं, ते पाहता जो आपला इप्सित होतं तेच आपण साध्य केलेलं आहे. फक्त दहशतवाद्यांचे अड्डेच उद्ध्वस्त केले. मात्र पाकिस्तान या सगळ्या विरोधात आहे आणि पाकिस्ताननं या सगळ्याचा उद्देश, पाकिस्तानच्या या सगळ्या हल्ल्यांमागचा भारतीय निष्पाप नागरिकांनाच टार्गेट करणं हा आहे, जो की अत्यंत चुकीचा आहे आणि याचं उत्तर मोजावंच लागेल. चुकीची शिक्षा ही मिळालीच पाहिजे प्रज्ञा, आणि त्यामुळे पाकिस्तानची अशा प्रकारे पिछेहट होते प्रत्येक बाबतीत. आता भारतानंही आता पाकड्यांना करारा जवाब दिलेला आहे. त्याचबरोबर पाकड्यांना पुन्हा एकदा घरात घुसून मारलेला आहे. ही दृश्य आपण पाहतोय सध्या कशा प्रकारे हवाई हल्ले करण्यात येत आहे. त्याचबरोबर आता पाकिस्तानला काही सोडत नाहीये भारत. नकाशा पूर्ण निस्तनाबूत करण्यात येणार आहे. कारण जे सैन्य आपलं अगदी शांत होतं त्या सैन्याला आता त्यांनी जाग केलेलं आहे. तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे. अक्षय, पाकिस्तान आता पुन्हा बिथरलेला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये आता स्फोटाचे हादरे बसलेले आहेत. या संदर्भातला अधिकचा तपशील. नक्कीच प्रश्न आपण जर बघितलं तर सांबा बॉर्डरवर जो आहे तो पाकिस्तानचे हादरे बसण्याचे चित्र जे आहे चित्र आपण बघू शकतोय. आणि या सांबा परिसरामध्ये जे आहे ते 7 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती जी ती माहिती आता पुढे आलेली आहे. आपण जर बघितलं तर कालपासून सतत पाकिस्तानकडून भारतावर क्षेपणास्त्राचे जे हल्ले आहेत ते हल्ले करण्यात आलेले आहे. भारताकडून देखील या संपूर्ण हल्ल्याला चोख असं प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. अनेक जे मिसाईल्स पाकिस्तानने भारतावर दागलेले होते त्याचा देखील खात्मा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे काल जे पाकिस्तानी सैनिक आहे यांच्या मदतीने जे हे 7 दहशतवादी आहे यांनी घुसखोरी करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न या ठिकाणी केलेला होता. मात्र यालाच आता चोख असं प्रत्युत्तर देत भारताने अक्षय, खरं तर तू म्हणालास त्याप्रमाणे सांबामध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला होता. भारतीय तिन्ही दलं जी आहेत, लष्कर दलं, भारतीय तिन्ही सैन्य दलं काम करतात. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता BSF सुद्धा यात उतरलेला आहे आणि BSF जवानांकडून सुद्धा चोख उत्तर दिलं जात आहे पाकिस्तानांना. कारण प्रश्न आता आपल्या भारताच्या जनतेचा आहे, जो सीमावर्ती भागात राहतात हे सगळे नागरिक, त्यांची काही चूक नाहीये, ते निष्पाप आहेत. मात्र पाकिस्तान त्यांनाच लक्ष्य करताय आणि त्यामुळे BSFचे जवान सुद्धा उतरलेले आहेत. आणखी कुठल्या प्रकारे कारवायांना हालचालींना वेग येतोय? नक्कीच आपण जर बघितलं तर ज्या प्रकारे कालपासून पाकिस्तान भारतावर हल्ला करताय त्यानंतर देखील दिल्लीमध्ये मोठ्या हालचाली आपण बघू शकतोय. काही वेळापूर्वी देखील तीनही दलाचे जे प्रमुख आहे या प्रमुखांची बैठक जी आहे ती राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी झालेली होती. आणि यानंतर राजनाथ सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जी आहे या दोघांची बैठक जी आहे ती पार पडणार आहे. आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल जे आहे ते राजनाथ सिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती देणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमका याबद्दल काय नेमकं आढावा घेतो किंवा काय नवीन माहिती पुढे येतं हे आता बघावं लागणार आहे. जी अक्षय, माझा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी पहलगाम हल्ला जेव्हापासून झालेला आहे त्यानंतर अगदी प्रचंड अशा गुप्त अशा माहिती आधारे गुप्त अशी माहिती ठेवून चर्चा करताना दिसत आहेत. त्याचबरोबर कुणालाही कारोकान खबर लागलेली नव्हती ऑपरेशन सिंदूरची पण. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक घडामोडींवर ते लक्ष ठेवून आहेत. त्याचबरोबर अजित डोवाल हे त्यांचे विश्वसनीय अधिकारी, त्यांच्या नेतृत्वाखाली जे ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर या संदर्भातला अधिकचा तपशील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सैन्य दलाचा तिसरा डोळा उघडलेला आहे. आता पाकिस्तान निस्तनाबूत होणार आहे.
नक्कीच ज्यावेळी पहलगाममध्ये 26 भारतीय पर्यटक होते यांचा मृत्यू झालेला होता, यानंतर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठका घेतल्या होत्या आणि या बैठकीमध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की तीनही दलाचे जे जवान आहे या जवानांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांनी वेळ आणि काळ जो आहे तो जागेचं ठिकाण जे आहे ते ठिकाण निश्चित करावं आणि त्यांनी कारवाई करावं. हा जो आपण बघितला तर फ्री हँड जो आहे तो या ठिकाणी जवानांना देण्यात आलेला होता आणि यानंतर देखील तीनही दलाचे जे प्रमुख होते यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः बोलवून जी आहे ती संपूर्ण या मोहिमेची जी आहे ती मोहिमेची माहिती घेतलेली होती. त्या ठिकाणी मोहीम देखील राबवण्यात आलेली होती. त्यामुळे कुठेतरी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या संपूर्ण पाकिस्तानाच्या ज्या कुरापटी या ठिकाणी सुरू आहे याबद्दल आक्रमक झाल्याचं जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. जी 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 धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आता आपण पाहतोय सध्या स्नेहा खरं तर पाकड्यांना आता भीती वाटू लागलेली आहे, घाबरलेला आहे, बिथरलेला आहे आणि त्यामुळे आता कुठे ना कुठे पाकिस्तान मागे पाऊल टाकण्याची शक्यता आहे. मात्र आम्ही वरवर दाखवतो की आम्ही घाबरलेलो नाही. नक्कीच प्रज्ञा, आणि घाबरायलाच हवं कारण पाकिस्तानकडनं निष्पाप भारतीय नागरिकांना टार्गेट केलं जातं आणि त्याच दृष्टीने ड्रोन हल्ले थोडी का होईना ड्रोन मार्फत काही ना काहीतरी नुकसान पोहोचावं, विशेष करून भारतीय नागरिकांच्या मनात भीती निर्माण व्हावी, ती कायम राहावी यासाठी पाकिस्तान पुरेपूर प्रयत्न करतं. एकूणच वाईट हेतू मनात आहे आणि त्याच्यामुळे वाईट हेतू हा कधीही साध्य होत नाही आणि ह्याची परिणिती म्हणजे याचाच परिणाम म्हणजे पाकिस्तानची होत असलेली सततची ही पीछेहाट. जी 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 आपण पाहतोय सध्या ही ब्रेकिंग. भारतीय सैन्याला मोठं यश आलेलं आहे. जो प्रयत्न घुसखोरीचा प्रयत्न सांबा सेक्टर मध्ये करण्यात आलेला आहे, जो हाणून पाडण्यात आलेला आहे भारताकडून, आपण पाहतोय ही महत्वाची बाब. खरं तर पाकड्यांनाही माहिती आहे की आपला बाप कोण आहे. भारत हा बाप आहे आणि त्यामुळे आता कसं तरी आपल्याला यातून वाचायचंय म्हणून ही सगळे प्रयत्न जे असफल ठरतायत पाकड्यांचे ते प्रयत्न सुरू आहेत. मात्र सगळ्यांनाच माहिती आहे, संपूर्ण जगाला माहिती आहे की भारत हा पाकिस्तानपेक्षा बलाढ्य देश आहे. पूर्ण जगाचं समर्थन हे भारताला आहे. स्नेहा नक्कीच, आणि भारताचा हा पुरावा आहे ज्या प्रकारे सगळे दहशतवादी 9 अड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत आणि खरं तर या गोष्टीची प्रज्ञा पाकिस्ताननं सुद्धा पुष्टी केलेली होती. ते पाहता भारत किती बलाढ्य आहे याचा प्रत्यय सगळ्यांना आलेला आहे आणि सगळ्यात म्हणजे पाकिस्ताननं भारतातील जे ड्रोन हल्ल्यांशी आपला संबंध नाही असं सांगितलं होतं. खरं तर हे ड्रोन हल्ले त्यांनीच केले होते, मात्र तरी पण आपला याच्याशी काही संबंध नाही आहे, मी नाही त्यातला, अशी भूमिका खरं तर पाकिस्तानची होती. पण जेव्हा हे सिद्ध झालं आणि भारताने काउंटर स्ट्राईक केला तेव्हा पाकड्यांची पळताभुई थोडी झाली आणि त्यानंतर आपल्या भारतीय लष्कराच्या खरं तर एक्स अकाउंटवर सुद्धा याचीच पुष्टी करण्यात आलेली आहे. एक्स हँडलवर सुद्धा या संदर्भातली माहिती देण्यात आली होती आणि ड्रोन हल्ल्यांचा व्हिडिओ देखील खरं तर भारतीय लष्कराच्या एक्स हँडलवर शेअर करण्यात आला होता आणि त्यात याची पुष्टी करण्यात आली होती की हो, हे ड्रोन हल्ले जे आहेत जवळपास 50 ते 60 ड्रोन पाकिस्ताननं पाठवले होते आणि हे सगळे ड्रोन प्रज्ञा आपल्या डिफेन्स फोर्सेसने हाणून पाडलेले आहेत. जी 7 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं पाहायला मिळतंय. सांबा सेक्टर मध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडलेला आहे भारतानं. त्यामुळे आता पाकिस्तान कुठेतरी थांबायला हवं कारण अजूनही तुम्हाला शोधून ठेचणार आहे भारत. त्यामुळे इथे शांत राहा, नाहीतर पुढे पूर्ण पाकिस्तान निस्तनाबूत होणार आहे. उरीमध्ये पाकडून सातत्यानं गोळीबार करण्यात येतोय. त्याचबरोबर उरीमध्ये पाकिस्तानकडून रात्रभर गोळीबार करण्यात आलेला आहे. स्थानिकांनी रात्र मशिदीजवळ अक्षरशः काढली आहे. तर गोळीबाराला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. स्नेहा नक्कीच प्रज्ञा, कारण ह्या खरं तर निष्पाप नागरिकांची चूक काहीच नसते. युद्धाचे नाहक बळी, खरं तर तो आपला देश असो किंवा शत्रू राष्ट्र असो, हे निष्पाप नागरिक मारले जाऊ नये हाच खरं तर मुख्य उद्देश असतो. मात्र पाकिस्तानने हा उद्देश कधीच ठेवलेला नाहीये. कुठल्या ना कुठल्या मार्गाने भारताला किती क्षती पोहोचवता येईल, किती नुकसान करण्यात येईल याचाच विचार खरं तर पाकिस्तानने केलेला आहे. तसंच पूंछ भागामध्ये सुद्धा दोन्ही बाजूनं गोळीबार सध्या सुरू होत आहे आणि उरीमध्ये पाकिस्तानकडून रात्रभर गोळीबार केला जात होता आणि याचाच परिणाम प्रज्ञा तिथले स्थानिक जे आहेत अक्षरशः मशिदींमध्ये खरं तर काय त्या सगळ्यांवर लोटलं असेल, काय त्या सगळ्यांवर बेतलं असेल हे त्यांनाच ठाऊक. कारण या सगळ्या फायरिंगच्या दरम्यान, या सगळ्या हल्ल्या
प्रतिहल्ल्याच्या दरम्यान स्वतःचा जीव मुठीत घेऊन जगणं आणि उद्याचा सूर्य खरं तर प्रज्ञा आपण पाहू की नाही हा विचार करत वाट बघणं हेच त्यांच्या हातात होतं. जी 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 दरम्यान पूंछ भागात दोन्ही बाजूने तुफान गोळीबार करण्यात येतोय. गेल्या तासाभरापासून गोळीबार सुरू आहे. दहशतवादाला पोहोचणाऱ्या पाकची चौफेर कोंडी करण्यात येते. सीमेवर भारत घरात बंडखोर आणि जागतिक पातळीवर ही कोंडी करण्यात येते. आपण पाहतोय सध्या गेल्या तासाभरापासून गोळीबार सुरू आहे. आताची सर्वात महत्त्वाची बातमी दहशतवादाला पोहोचणाऱ्या पाकची चौफेर कोंडी करण्यात येते. त्याचबरोबर पूंछ भागात दोन्ही बाजूने तुफान गोळीबार करण्यात येते. आताची सर्वात महत्त्वाची बातमी स्नेहा. नक्कीच प्रज्ञा, खरं तर जेव्हा तुमची बाजू सत्याची असते ना, खऱ्याची असते ना, आणि जेव्हा तुमचा उद्देश केवळ वाईट गोष्टींचं उच्चाटन करणं, वाईट गोष्टींचा खात्मा करणं हे असतं ना, तेव्हा अक्षरशः जगच बरोबर असतो. आणि या सगळ्या जगाच्या रूपानं भारताला जो पाठिंबा मिळालेला आहे, मग तो अमेरिकेकडनं असो, मग तो जपानकडनं असो, मग तो इस्रायलकडनं असो, ह्या स्वरूपात भारताला ज्या प्रकारे या भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्यासंदर्भात पाठिंबा मिळाला ना, त्याबद्दल आपल्या सगळ्या मित्रराष्ट्रांचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. जी जी दरम्यान उरीच्या गिंगल भागात घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं गोळीबार केलाय. तोफांचा मारा केल्यानं घर छिन्न विछिन्न झालेलं आहे. जम्मू आणि काश्मीर मधील नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं अनेक ठिकाणी गोळीबार आणि तोफांचा मारा केल्यानं उरीच्या गिंगल भागात अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे. निष्पाप जीवांचा बळी जाताना दिसतोय. पाकड्यांना याची काही गय नाही, कारण तुम्ही म्हणाल्याप्रमाणे त्यांचे जीव हे निष्पाप आहेत, मात्र आपले जीव निष्पाप नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. कारण पाकड्यांनी वारंवार खोटं बोललेलं आहे आणि वारंवार त्यांचं खोटं उघडकीस आलंय. नक्कीच. आणि खरं तर प्रज्ञा, पाकिस्तान हा सर्वश्रुत आहे. दहशतवाद त्यांच्याकडे पोचला जातो याचे पुरावे खरं तर द्यावे तेवढे कमी आहेत. आणि याबाबत खरं तर युनायटेड नेशन्सच्या परिषदेमध्ये, संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीमध्ये सुद्धा वारंवार पाकिस्तानला समजावण्यात आलं, त्यांना प्रेमाने समजावण्यात आलं, त्यांच्यावर बळजबरी करण्यात आली, मात्र पाकिस्तानने कधीही दहशतवादाची साथ सोडली नाही. आणि परिणामी खरं तर अशा बातम्यांची पुष्टी अनेकदा झालेली आहे की पाकिस्तानचं लष्कर जे आहे ना प्रज्ञा, ते लष्करच या सगळ्या दहशतवाद्यांना पोचतंय, दहशतवादाला हवा देत आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारची वेळ ही खरं तर लष्करांवर आलेली आहे. आणि पाकिस्तानचे जे लष्कर प्रमुख होते जनरल उरी, माफ करा मुनीर, तर जनरल मुनीर यांना सुद्धा आता पायउतार व्हावं लागलेलं आहे. आणि याहून मोठी क्षती, याहून मोठा पराभव काय असू शकतो. दरम्यान आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. जम्मू काश्मीरचे जे मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला जखमींच्या भेटीला पोहोचलेले आहेत. आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. ओमर अब्दुल्ला पाकिस्तानी गोळीबारात जे स्थानिक जखमी झालेले आहेत त्यांच्या भेटीला जाऊन पोहोचलेले आहेत. त्यांची विचारपूस करताना पाहायला मिळत आहेत. अब्दुल्ला पूंछमध्ये पोहोचलेत. पाकिस्तानी गोळीबारात जखमी झालेल्या लोकांना भेटण्यासाठी पोहोचलेत. जम्मू मधील सरकारी रुग्णालयात पोहोचलेले आहेत. आपला सर्वात महत्त्वाची बातमी, भारत आणि पाक मधला तणाव संघर्षाला जाताना पाहायला मिळतोय, टोकाला जाताना पाहायला मिळतोय. त्यामुळे आता ओमर अब्दुल्ला सुद्धा इथं पोहोचलेले आहेत. जखमी जे गोळीबारात झालेले आहेत त्यांच्या भेटीला जाऊन पोहोचलेले आहेत. सरकारी रुग्णालयात पोहोचलेत, विचारपूस करताना दिसत आहेत. नक्कीच. आणि खरं तर ओमर अब्दुल्ला यांनी सुद्धा जेव्हा पहलगामचा हल्ला झाला त्यानंतर त्यांनी सुद्धा या संदर्भात कठोर पावलं उचलावीत प्रज्ञा, खरं तर ही भावना व्यक्त केली होती. आणि खरं तर जो खरा इस्लामी असतो, खरा मुस्लिम असतो, तो कधीही दहशतवाद पोसत नाही असं सुद्धा त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. आणि दहशतवादासाठी, त्याच्या उच्चाटनासाठी काही ना काहीतरी पावलं उचलायला पाहिजेत अशी सुद्धा भावना त्यांनी व्यक्त केली होती. आणि आता जे पूंछ सेक्टरमध्ये ज्या प्रकारे स्थानिक नागरिक पाकिस्तानच्या या हल्ल्यांमध्ये जखमी झालेले आहेत त्यांची भेट ते घेत आहेत. खरं तर प्रज्ञा, हा पूंछ सेक्टर जो आहे हे पूंछ सेक्टर सीमेच्या अतिशय जवळचं आहे, सीमेच्या लगतचं आहे. आणि त्यामुळे तिथे
नागरिक जे राहतात अगदी सीमेच्या जवळ राहतात म्हणजे क्लोज टू बॉर्डर राहतात ना प्रज्ञा, त्यांना या सगळ्याचा सामना नेहमीच करावा लागतो. अक्षरशः रोजच जीव मुठीत घेऊन उद्याचा सूर्य पाहणार की नाही, उद्याची पहाट, उद्याचा दिवस आपल्याला दिसणार की नाही, याच विवंचनेत खरं तर हे सगळे लोक झोपलेले असतात. आणि काल जेव्हापासून हा गोळीबार सुरू झाला आहे पाकिस्तानतर्फे, त्यानंतर इथे जी दहशत पसरलेली आहे. पण खरं तर प्रज्ञा, या सगळ्यांच्या सामर्थ्याला आणि या सगळ्यांच्या मुळात धैर्याला सलाम केला पाहिजे. कारण या सगळ्या बॉम्ब हल्ल्यांच्या गर्दीत, या सगळ्या हल्ल्याच्या गर्दीत, युद्धाच्या गर्दीत असून सुद्धा इथले नागरिक अजूनही हेच म्हणतात की आम्ही आमच्या देशासोबत आहोत, आम्ही भारतीय सैन्यासोबत आहोत आणि त्यांचं मनोबल वाढवण्याचा ते पुरेपूर प्रयत्न करतायत. प्रज्ञा, जी बरोबर. आपण पाहतोय पाकिस्तानी गोळीबारात स्थानिक जखमी झालेत. आणि ओमर अब्दुल्ला, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री, जखमींची नौशेरात भेट गेल्या घेतात. काही तासांपासून पाकिस्तानची फायरिंग बंद झालेली आहे. कारण पाकिस्तान आता घाबरलेला आहे. डरपोक पाकिस्तान आता पीछे हाट. त्यामुळे आता LOC वर सुरू असलेली फायरिंग पाकिस्ताननं थांबवली आहे. सामा भागातली ही पाकिस्तानची फायरिंग थांबलेली आहे. आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. सामा भागातील पाकिस्तानची जी फायरिंग होती ती थांबवण्यात आलेली आहे. कारण शस्त्रसाठा आता संपण्यात जमा आहे. कारण जेवढा शस्त्रसाठा भारताकडे त्याच्याहून अधिक कमी म्हणजे अगदी 10% तरी पाकिस्तानकडे असेल की नाही ही शक्यता वर्तवण्यात येते. पाकिस्तानने मोठ्या उड्या मारल्या, मात्र त्याच खड्ड्यात ते आता पडलेले पाहायला मिळतात. नक्कीच. कारण खरं तर प्रज्ञा, पाकिस्तान आणि भारताचं सैन्यबळ आपण किंवा लष्कर बळ आपण जर तुलना केली तर यात भारत कितीतरी वरचढ ठरतो. आणि अरबी समुद्रात खरं तर भारतीय नौदलाकडून या प्रकारे मोहीम राबवण्यात येते. आणि तिथले आता आपण पाहतोय TV स्क्रीनवर ज्या जितने भी कहेगी सरकार, जितने भी कहेगी ਅਸੀਂ ਨਾਲ ਅੱਜ ਕੱਲ ਕੋਈ ਤਕਰੀਬਨ ਕੋਈ 4-5 ਵਜੇ ਦੇ ਤਕਰੀਬਨ ਪਤਾ ਚੱਲਿਆ ਸੀਗਾ ਕਿ ਇੱਥੇ ਇੱਕ ਮਿਜ਼ਾਈਲ ਡਿੱਗੀ ਹੈ ਤੇ ਜਦੋਂ ਪਤਾ ਲੱਗਿਆ ਸਥਾਨਿਕ ਬੰਦੇ ਨੂੰ ਜਿਹਦੀ ਜ਼ਮੀਨ ਹੈ ਉਹਨਾਂ ਨੇ ਸਰਪੰਚ ਸਾਹਿਬ ਨੂੰ ਇਨਫੋਰਮ ਕੀਤਾ। ਇਨਫੋਰਮ ਕਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਹਨਾਂ ਨੇ ਅੱਗੇ ਥਾਣੇ ਦੇ ਵਿੱਚ ਇਨਫੋਰਮ ਕੀਤਾ। SHO ਸਾਹਿਬ ਆਪਣੀ ਟੀਮ ਲੈ ਕੇ, ਪੂਰੀ ਟੀਮ ਲੈ ਕੇ ਇੱਥੇ ਪਹੁੰਚ ਗਏ ਨੇ। ਉਹਨਾਂ ਨੇ ਆਪਣੀ ਕਸਟਡੀ ਦੇ ਵਿੱਚ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਕੀਤਾ ਤੇ ਸਥਾਨਕ ਲੋਕਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਥੋੜਾ ਰੋਸ਼ ਦਾ ਮਾਹੌਲ ਹੈ, ਥੋੜੇ ਸਹਿਮੇ ਹੋਏ ਨੇ ਤੇ ਜਿਹੜੀ ਇਹ ਵਾਰਦਾਤ ਹੋਈ ਹੈ। ਬਾਕੀ ਕੱਲ ਇੱਥੇ NMC ਦੀ ਟੀਮ ਵੀ ਜਿਹੜੀ ਆਈ ਸੀਗੀ ਉਹਨੇ ਵੀ ਆ ਕੇ ਇੱਥੇ ਚੈੱਕ ਕੀਤਾ ਸੀਗਾ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਹੁਣ ਆਰਮੀ 에ਅਰ ਫੋਰਸ ਦੀ ਜਿਹੜੀ ਟੀਮ ਹੈ ਉਹ ਆ ਕੇ ਇਹਨੂੰ ਚੈੱਕ ਕਰੂਗੀ ਕਿ ਇਹ ਡਿਫਿਊਜ਼ ਹੈ ਜਾਂ ਇਹਨੂੰ ਡਿਫਿਊਜ਼ ਕਰਨਾ ਪਊਗਾ। ਠੀਕ ਹੈ ਜੀ, ਬਾਕੀ ਤੇ ਜੋ ਹਾਲਾਤ ਹੈ ਉਹਨਾਂ ਤੋਂ ਪਤਾ ਚੱਲਣਗੇ। तर आपण पाहतोय नौशेरात गेल्या काही तासांपासून पाकिस्तानची फायरिंग बंद झालेली आहे. ही स्थानिकांची आपण प्रतिक्रिया पाहतोय. सगळे स्थानिक आपण बोलतोय की घाबरलेले आहेत, मात्र त्यांच्या मनात अजूनही देश सेवेची आणि आपलाच देश वरचढ हवा ही भावना व्यक्त होताना दिसते. त्याचबरोबर आपण पाहतोय नौशेरात गेल्या काही तासांपासून पाकिस्तानची फायरिंग बंद आहे. कारण पाकिस्तान आता घाबरलेला आहे, भिकेला लागलेला आहे. LOC वर सुरू असलेली फायरिंग पाकिस्ताननं थांबवलेली आहे. त्याचबरोबर पाकिस्तान आता मदत मागताना दिसतोय. सांबा भागातीलही पाकिस्तानची फायरिंग थांबवण्यात आलेली आहे. कारण आता शस्त्रसाठा त्यांचा संपण्यात जमा आहे. कारण आता पाहतोय आपण जेवढा शस्त्रसाठा भारताकडे त्याहून कमी आता पाकिस्तानकडे आहे. कारण पाकिस्ताननं संपूर्ण जगासमोर कांगावा केला की आम्ही किती निर्दोष आहोत, आम्ही दहशतवादाला पोसत नाही. मात्र सगळ्यांना माहिती आहे की पाकिस्तान आधीपासूनच खोटं बोलत आलेला आहे आणि आताही खोटंच बोलतोय. कारण दहशतवादाला पाकिस्तान पोचतोय याचे पुरावे अनेकदा समोर आलेले आहेत. कारण आता जे ऑपरेशन सिंधूर राबवण्यात आलं त्यात अनेक दहशतवादी मारले गेले आणि त्याच दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानचे सैनिक, आर्मी त्याचबरोबर प्रमुख पोहोचलेले पाहायला मिळाले. नक्कीच प्रज्ञा, खरं तर तू म्हणालीस त्याप्रमाणे आता शस्त्रसाठा कमी आहे पाकिस्तानकडे आणि त्यामुळेच पाकिस्तान कुठेतरी आता शांत होतोय की काय असं म्हणावं लागेल. कारण आणि एक सगळ्यात महत्त्वाची अपडेट येते या सगळ्यात, ती म्हणजे अरबी समुद्रात भारतीय नौदलाकडून कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. कराची पोर्ट, कराची बंदर हे भारताच्या हल्ल्यानं हादरलेलं आहे. भारतीय नौदलानं
ऑपरेशन सुरू केलेलं आहे आणि कराची पोर्टकडे ज्या प्रकारे आता आपण परवा सुद्धा पाहिलं की तुर्कस्तानची तुर्की युद्धनौका सुद्धा तिथे सामील झाली होती. खरं तर तुर्कीचे काही नौका सुद्धा तिथे सामील झाल्या होत्या. आणि सर्वात महत्त्वाची बातमी स्नेहा, भारताकडून पाकिस्तानी डिफेन्स उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे. JF-17 आणि F-16 फायटर जेट पाडल्याची माहिती समोर येते. भारतीय हवाई दलाकडून पाकची 70हून अधिक क्षेपणास्त्र पाडण्यात आलेली आहेत. आपण पाहतोय सध्या ही महत्त्वाची बातमी, उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे पाकिस्तानला. S-400 एअर डिफेन्स सिस्टमनं पाकचा हवाई हल्ला परतवलाय, निकामी केला. आपण ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय. सध्या पाकड्यांकडून वारंवार हल्ले केले जात आहेत. पाकड्यांकडून सांगण्यात येत आहे, वारंवार असं चित्र दाखवण्यात येत आहे की आम्ही वरचढ आहोत. पण पाकड्यांनी हे लक्षात ठेवावं की भारत अजूनही अगदी पहिल्या टप्प्यात हवाई हल्ले करतायत. त्यामुळे आता सध्याही आपण दृश्य पाहतोय, ही नवीन दृश्य जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर इस्लामाबाद मधून जिथून आता ही दृश्य आपण पाहतोय. भारताकडून पाकिस्तानी डिफेन्स उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि ही दृश्य जिथं आता जखमींना त्यांच्यावर उपचार सध्या सुरू आहेत. इस्लामाबादची ही दृश्य आहेत रुग्णालयातील. खरं तर प्रज्ञा, भारतानं पाकिस्तानला आधीच ठणकावलं होतं आणि भारताचा पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक आता झालेला आहे. खरं तर सगळ्या बाजूंनी गेल्यानंतर आता वॉटर स्ट्राईकची वेळ आलेली आहे, वॉटर स्ट्राईकची बारी आलेली आहे आणि सलाल धरणाचे 3ही दरवाजे हे उघडले गेलेले आहेत. पाकिस्तानमध्ये सलालचे दरवाजे उघडले गेल्यामुळे आता कदाचित भयानक महापूर येऊ शकतो अशी शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये. त्यामुळे सगळ्या बाजूने कोंडी, आणि जेव्हा प्रज्ञा सगळ्या बाजूने कोंडी होते ना अशा प्रकारे, तेव्हा खरंच एखाद्या राष्ट्रासाठी त्याचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी या गोष्टी तर आपण म्हणू शकतो मोर दॅन इनफ असतात, पुरे असतात या गोष्टी. जी आताची सर्वात महत्त्वाची बातमी, चांदीपुरात DRDOनं आपत्कालीन बैठक बोलावली आहे. DRDOच्या कॅम्पमध्ये दुपारी 2 वाजता बैठक बोलावण्यात आलेली आहे. DIGनं संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवलेलं आहे. आता हालचालींना वेग आलेला आहे, घडामोडींना वेग आलेला आहे. त्याचबरोबर संपूर्ण घटनेचा, संपूर्ण या युद्धाचा, संपूर्ण हल्ल्याचा आढावा घेतला जातोय आणि भारताचं पुढचं पाऊल काय असेल हे सुद्धा या बैठकीत निर्णय होणार आहे. नक्कीच प्रज्ञा, खरं तर चांदीपूरमध्ये हे DRDOची बैठक सुरू आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रज्ञा, पाकिस्तानच्या विरोधात भारताची आणखी एक कारवाई करण्यात आलेली आहे. ती म्हणजे पाकिस्तानी पॉडकास्ट, पाकिस्तानी आर्टिस्ट, गाणी, चित्रपट सगळ्यांवर भारतानं बंदी घातलेली आहे. तसंच पाकिस्तानची अनेक यूट्यूब चॅनल्स आणि अनेक पॉडकास्टर खरं तर भारतानं आधीच बॅन केलेले आहेत. आता त्यामुळे कलाक्षेत्रात सुद्धा भारतानं हा एक वेगळा, आपण ह्याला आर्ट स्ट्राईक असं नाव देऊया, पाकिस्तानवर आर्ट स्ट्राईक केलेला आहे आणि वेब सिरीज आता त्यामुळे दिसणार नाही आहेत. पाकिस्तानचे कुठलेच यूट्यूब चॅनल्स दिसणार नाही आहेत. दरम्यान सुरतच्या सुरक्षेमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे. पोलिसांकडून प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जाते, चौकशी केली जाते. भारत पाकिस्तान तणावादरम्यान पोलीस यंत्रणा आता सतर्क झालेली आहे, अलर्ट मोडवर गेलेली आहे. ज्यांच्यामुळे आपण इथं शांत आहोत, निवांत आहोत, ते आपले सैन्य, ते आपले सैनिक, ज्यांच्यामुळे आपण इथं त्यांच्या बातम्या देतोय. त्याचबरोबर निवांत घरी बसलेलो आहोत आणि TV वरून या बातम्या पाहतोय. त्यांच्या कार्याला, त्यांच्या कर्तृत्वाला इथून जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीकडून आम्ही सलाम करतो. सुरतच्या सुरक्षेमध्ये वाढ झालेली आहे आणि भारत पाक तणावादरम्यान पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. नक्कीच हा तणाव वाढतोय, मात्र या सगळ्यात आपण पाहतोय सुरतमध्ये, गुजरातच्या सुरतमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे. तर पोलिसांनी सुद्धा प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केलेली आहे. प्रज्ञा, खरं तर पूर्ण भारतात या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आणि भारत पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता प्रचंड सावधानता बाळगण्यात येते. प्रत्येक वाहनांची तपासणी केली जाते. सीमावर्ती भागातच नाही तर आपल्या देशभरातली राज्य आणि त्या राज्यात जेवढीही संवेदनशील ठिकाणं आहेत त्या सगळ्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि तपासणी केली जाते. जहाँ के जो बड़ी कंपनी के सिक्योरिटीज़ है उसके साथ भी संकलन किए हुए हैं, वहाँ हमने मोर्चे भी लगाए हुए हैं. उसके अलावा हमारी जो सरकार गवर्नमेंट बोट है उससे हम सतत पेट्रोलिंग कर रहे हैं, जिसमें सशस्त्र जवान रखे हुए हैं. उसके अलावा जो अदानी पोर्ट की जो बोट्स है उसमें भी हमने हमारे जवान, सुरक्षा जवान उस पर रखे हुए हैं.
और जो फिशरमैन वॉच ग्रुप हमारे है उसकी हमने 2 मीटिंग ले चुके हैं, उसको भी हमें सतर्क किए हुए हैं कि कुछ भी मूवमेंट दिखाई दे दरिया में तो तुरंत हमें इन्फॉर्म करें। इस तरह आप देख रहे हैं कि हम पूरी तरह अलर्ट है। आता पाकड्यांना नेतृत्वाची गरज आहे म्हणून इम्रान खानला सोडण्याची समर्थकांनी मागणी केली आहे। पाकिस्तानात इम्रान खान समर्थक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत। इम्रान खान सध्या अडिया जेलमध्ये आहे। इम्रान खानला सोडण्याची मागणी करण्यात येते आहे कारण आता पाकड्यांना नेतृत्वच नाहीये, कारण पाकड्यांचा जो पंतप्रधान आहे तो लपून बसलेला आहे, कारण त्याला पण भीती आहे भारताच्या हल्ल्यात मी मरेन की नाही ही त्याला भीती आहे। त्यामुळे आता तो लपून बसलेला पाहायला मिळतोय बंकरमध्ये। त्यामुळे आता इम्रान खान आता जेलमधून सुटणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण त्यांच्या समर्थकांना इम्रान खान हवाय, त्याचं नेतृत्व हवंय, कारण आता पाकड्यांना लपून बसण्याची वेळ आलेली आहे आणि त्याचबरोबर भारताकडून पळण्याची वेळ आली आहे। नक्कीच प्रज्ञा, कारण इम्रान खान यांची इमेज जरी एक क्रिकेटर म्हणून खूप ग्रेट असली तरीही पाकिस्तानमध्ये जेव्हा त्यांनी पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली होती तेव्हा काहीशी संयमी असलेली त्यांची भूमिका असते नेहमीच, आणि विशेषतः आंतरराष्ट्रीय संबंध किंवा दहशतवाद याला धरून इम्रान खान यांची भूमिका जी आहे ना ती काहीशी संयमाच्या दिशेनं जाते, आणि म्हणूनच आता इम्रान खान यांची सुटका करून देण्यात यावी अडिया तुरुंगातनं, आणि त्यांना पुन्हा त्यांच्याकडे काही सूत्र सोपवण्यात यावी यासाठी इम्रान खान यांचे समर्थक जे आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत, ऍक्टिव्ह झालेले आहेत। जी दरम्यान पाकच्या 1/3 भागावर ताबा मिळवण्यात आला आहे असं म्हणत बलुचिस्तान आर्मीनं मोठा दावा केला। अफगाण इराणच्या सीमेजवळचा भाग ताब्यात घेण्यात आलेला आहे। केच मास्टंग आणि कच्चीमध्ये सुद्धा बलुचिस्ताननं ताबा मिळवलेला आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी, एकीकडून भारत मारतोय, दुसरीकडून बलुचिस्तान पाकिस्तानला मारतोय, म्हणजे आता पाकिस्तानची गाय केली जाणार नाहीये। पाकिस्तान आता निस्तनाबूत होणार आहे, त्याचा नाश होणार आहे, कारण वारंवार आपल्या भारतीय सैनिकांकडून पण इशारा देण्यात आलेला आहे, अधिकाऱ्यांकडून इशारा देण्यात आलेला आहे की आता पाकिस्तान नकाशावरूनच मिटवणार आहे, पाकिस्तानचा नकाशाच मिटवणार आहे आणि पाकिस्तान आता नाशाकडे वाटचाल करताना दिसतोय, कारण आता एकीकडून पाकिस्तानला भारत मारतोय तर दुसरीकडून बलुचिस्तान मारतोय। नक्कीच, खरं तर बलुचिस्तान प्रज्ञा हा आपण या प्रांताविषयी थोडंसं सांगूया। बलुचिस्तान प्रांत जो आहे तो पाकिस्तानातला सगळ्यात मोठा भूभाग आहे। जवळपास बलुचिस्तान 48% भूभाग हा एरिया पाकिस्तानचा व्यापलेला आहे, आणि बलुचिस्तान स्वतंत्र व्हावं असं तिथल्या बलुची लोकांची नेहमीच इच्छा आहे, आणि वारंवार हल्ले सुद्धा या संदर्भातले केले जातात। प्रज्ञा जी आताची सर्वात महत्त्वाची बातमी, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे। राज्य सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार सुद्धा अलर्ट मोडवर आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीत सुरक्षेचा आढावा घेतला जाणार आहे, कारण नागरिकांची सुरक्षा तितकीच महत्त्वाची आहे। तर आपण पाहतोय राजस्थानचे मुख्यमंत्र्यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। सीमा भागात खरं तर राजस्थान हा सुद्धा सीमेच्या लगतचाच भाग आहे, आणि त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारे हानी पोहोचू नये, कोणत्याही प्रकारे स्ट्राईक होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते। देवेश कुमार, आपण पाहतोय एक महत्त्वाची बातमी यापुढे येते प्रज्ञा। जी आपण पाहतोय आता याच बातमीवर आपण सध्या राहतोय, कारण राजस्थानमध्ये सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे मुख्य सचिव, गृह सचिव, पोलीस महानिर्देशक उपस्थित राहणार आहेत, बैठक बोलावण्यात आलेली आहे। त्यामुळे संपूर्ण राजस्थानला हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावलेली आहे आणि त्याचबरोबर सुरक्षेचा आढावा घेतला जाणार आहे। सीमा भागात सुरू असलेल्या तळावावरून बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे नागरिकांची कशा प्रकारे सुरक्षा करण्यात येईल, त्याचबरोबर पोलीस यंत्रणा कशा प्रकारे अलर्ट मोडवर राहील, वाहनांची कसून तपासणी केली जातीये, त्याचबरोबर नाकेबंदी केली जातीये, या संपूर्ण विषयावर आता बैठक बोलावण्यात आली आहे। तर प्रज्ञा, यानंतर एक खरं तर दुःखद बातमी येते। खरं तर जेव्हा युद्ध होतं तेव्हा जीव जाणं ही सगळ्यात वाईट गोष्ट असते, आणि आपले सगळे जवान त्यासाठीच ओळखले जातात जगभरात। आपले लान्स नाईक, आपण ही ग्राफिक्स पाहतोय, सध्या आपण कधी आणि काय काय झालं हे पाहतोय। संध्याकाळी 6:49 लष्कर प्रमुख पंतप्रधानांची भेट झाली आहे। त्यानंतर रात्री 8:49 सीमेवर सतत गोळीबार सुरू असल्याची माहिती। रात्री 8:51 सांबा, आरएसपुरा, अर्नी या भागात 8 क्षेपणास्त्र डागण्यात आली।
रात्री 8:56 सांबा येथून जोरदार तोफांचा मारा करण्यात आला. रात्री 9:05 पाकिस्तानी ड्रोन जमीनदोस्त करण्यात आले. रात्री 9:04 जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर भागात 3 ड्रोन पाडण्यात आले. रात्री 9:09 पठाणकोट हवाई दल तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. रात्री 9:12 उत्तर काश्मीरच्या तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानाकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. रात्री 9:19 पाकिस्तानचे F-16 लढाऊ विमान पाडण्यात आले. रात्री 9:22 IL-17 हवाई संरक्षण तोफांचा वापर करण्यात आला. रात्री 10:17 भारतानं पाकिस्तानची 3 लढाऊ विमानं जी होती ती पाडली आहेत. तर आपण सध्या पाहतोय सध्याची ही घडामोड, महत्वाची घडामोड, जिथं भारत आणि पाक मध्ये संघर्ष वाढलेला पाहायला मिळतोय. खरं तर जेव्हा याची सुरुवात पहलगाम हल्ल्यापासून झाली, पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला, 26 पर्यटकांचा मृत्यू यात झाला जे निष्पाप होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. विरोधकांकडून अनेक टीका झाल्या की अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणतीही ऍक्शन घेत नाहीये. इंदिरा गांधी यांच्यासोबत सुद्धा त्यांची तुलना झालेली पाहायला मिळाली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 तारखेला खरं तर मॉक ड्रिलचं नियोजन करण्यात आलं होतं. देशभरात मॉक ड्रिल करा असं आवाहन केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदेश दिले. त्यानंतर 7 तारखेला मॉक ड्रिलचं नियोजन संपूर्ण देशभर करण्यात येत होतं. मात्र मध्यरात्रीच एअर स्ट्राईक करण्यात आला, ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं आणि हेच ऑपरेशन सिंदूर फत्ते सुद्धा झालं. 9 जी तळ होती, दहशतवाद जिथे शिकवला जातो त्याचबरोबर त्या तळांना लक्ष्य करण्यात आलं, उद्ध्वस्त करण्यात आलं आणि नंतर पाकिस्ताननं नागरी वस्त्यांवर हल्ले केले आणि भारत चिडला. या बातमीसह वेळ झाली इथेच थांबण्याची आणि जाता जाता महत्वाची आठवण आम्ही करून देतो. बोला स्नेहा. नक्कीच एक महत्त्वाची आठवण ही की या घटनेचं खरं तर अत्यंत मोठी अशी घटना आहे आणि या सगळ्या घटनेचं कव्हरेज तुम्ही जय महाराष्ट्रावर पाहता. खरं तर कालपासून जेव्हापासून हे हल्ले झाले आहेत आणि त्यानंतर हे कव्हरेज सतत सुरू आहे. सगळ्याच भारतीय मीडियावर हे कव्हरेज सुरू आहे आणि खरं तर हीच वेळ आहे आपण भारतीय म्हणून एकजूट राहण्याची. प्रज्ञा. जी 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 धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आणि सिरियसली तुम्ही आणि प्रत्येक भारतीय त्याच्या मनात आता देशसेवा आणि त्याचबरोबर पाकिस्तान विरोधातला संताप अनुभवायला पाहायला मिळतो. या बातमीसह वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.